गेली कित्येक वर्ष महापालिकेत बदली रोजंदारी मानधन कर्मचारी यांना कायम करण्याचा ठराव 2022 साली झाला असतानाही अजूनही या कर्मचाऱ्यांना कायम होण्याची प्रतीक्षा करावी लागते। सांगली महापालिका प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने घेतलं जात नसल्याने आता महापालिका प्रशासनाविरोधात महापालिका कामगार युनियन आक्रमक झाली आहे। लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगुली वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या सोमवारपर्यंत बदली मानधन रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवावा, अन्यथा मंगळवारपासून कामगार युनियन आंदोलन सुरू करेल असा इशाराही यावेळी विजय तांबडे यांनी दिला। दरम्यान याबाबत कामगारांनी विजय तांबडे, दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वात कामगार अधिकारी विनायक शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। तसेच उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी फोनवरून चर्चा केली। यावेळी सोमवारपर्यंत प्रस्ताव पाठवावा अशी विनंती विजय तांबडे यांनी साबळे यांना केली। तसेच मंगळवारपासून आंदोलनाचा इशाराही दिला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये जे बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबतचा ठराव सन 2022 मध्ये झालेला आहे। तदनंतर शासनाने वेळोवेळी त्यावर त्रुटी काढलेल्या आहेत, क्युरीज काढलेल्या आहेत। त्याचं सुद्धा उत्तर महानगरपालिका प्रशासनाने दिलेलं आहे। आज जवळजवळ ठराव होऊन त्याची अंमलबजावणी होण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे, तरीसुद्धा परमनसीबाबतची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आहे। मध्यंतरी जानेवारी 2025 मध्ये शासनाने पुन्हा एक परिपत्र काढून काही त्रुटींची पूर्तता करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला कळवलेलं आहे। आता जवळजवळ 5 महिने होऊन गेले, महापालिका प्रशासन फक्त वेळ काढू धोरण अवलंबत आहे। त्यामध्ये आम्ही इतक्यांदा पाठपुरावा केला, प्रत्येक वेळा काही नाही काहीतरी सांगितलं जातं। आम्ही आंदोलनसुद्धा मध्यंतरी केलं, 10 दिवसामध्ये पूर्ण करतो तुमचा प्रस्ताव म्हटले, आज ताक्यात झालं नाही। जवळजवळ मार्चमध्ये आंदोलन केलेलं। तदनंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये लेबर ऑफिसर सांगतात की तुमचा जो टिप्पणी आहे ती आम्ही साबळे साहेबांच्याकडे पाठवलेली आहे। साबळे साहेबांशी संपर्क साधला असता साबळे साहेब म्हणतात की जवळजवळ 353 हरकती आलेल्या, त्यामध्ये 247 निर्गमित केलेल्या आहेत। 53 मी बघत आहे आणि एक 15 ते 20 लोकांचा जन्मतारखेचा घोळ आहे, तो तेवढा मी करतो, व्हेरिफिकेशन करतो आणि मी सदर टिप्पणी आयुक्तांच्या मान्यतेस पाठवतो। तदनंतर पुन्हा चर्चा अशी झाली की जर 15-20 लोकांच्या जन्मतारखेच्या व्हेरिफिकेशनसाठी जर वेळ लागत जर असेल तर मी टिप्पणी पुढे पाठवतो, मंजुरी करून घेतो आणि तो व्हेरिफिकेशन नंतर करून घेतो, असं सुद्धा बोलणं झालेलं। ह्या गोष्टीला आता 8 दिवस होऊन गेले, 8 ते 10 दिवस, तरीसुद्धा अजून त्यामध्ये ठस काय मत झालेलं नाही आहे। मान्य साबळे साहेबांना भेटायला गेलं, साबळे साहेबांची भेट होत नाही आहे, फोनवर कॉन्टॅक्ट होत नाही। कर्मचाऱ्यांनी करायचं काय? सगळ्यात धोक्याची घंटा म्हणजे आता पुढच्या आठवड्यात जर इलेक्शनची प्रभाग रचना वगैरे जर सुरू झाली तर आमची परमनसी परत गेली। जर प्रशासनानं ह्या 2-3 दिवसामध्ये जर ठोस भूमिका घेऊन जर प्रस्ताव किंवा टिप्पणीला मंजुरी घेऊन प्रस्ताव शासन दरबारी जर गेला नाही तर मंगळवार बुधवारपासून मी तीव्र आंदोलन करू, याची नोंद प्रशासनाने घ्यावी।